नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला परफेक्ट 30 साईजचं जे माप आहे ती परफेक्ट शिकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी। तर परफेक्ट मापे जे आहेत ती काय आहेत ती इथे स्क्रीनवरही देत आहे मी, त्याच्यावर पाहू शकता तुम्ही आणि वहीमध्ये उतरवून घ्यायचे आहे आणि त्यानुसार मी जे काही पेपर कटिंग सांगत आहे ते तुम्ही करून घ्यायचे आहे। तर इथे अगोदर आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे, तुमची जी उंची आहे ती टाकायची आहे। मी इथं अंदाजे 13 सांगत आहे, 13 प्लस 1 इंच बरोबर 14ची पूर्ण उंची बॅक साईडला घ्यायची आहे। अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा पुढच्या साईडला 14.5 घ्यायची आहे। छातीचा चौथा भाग जो आहे तो 7.5 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी टोटल आपल्याला घडी घ्यायची आहे 9.5। कंबर जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 6.5 प्लस 2.5 इंच बरोबर 9ची आपल्याला कमरेचा भाग घ्यायचा आहे। शोल्डर जे आहे ती पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5, मोंडा घ्यायचा आहे 5.5, कटोरी घ्यायची आहे आपल्याला 5.5। हे तीन मापे जे आहे ती परफेक्ट आपल्याला सेम घ्यायची आहे। पाठीचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 9 प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा 9.5चा घ्यायचा आहे टोटल। पुढचा गळा जो आहे तो तयार 5 प्लस अर्धा इंच बरोबर 5.5चा पुढचा गळा घ्यायचा आहे। बाही घडी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 7.5, छातीचा चौथा भाग 7.5 प्लस अर्धा इंच बरोबर 8ची घ्यायची आहे, कारण आपल्याला कमी पडू नये बाही त्यासाठी अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे। बाही लांबी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला तयार 3 प्लस 1 इंच मार्जिंगसाठी शिलाईसाठी लागत असतात, टोटल बरोबर इथे 4ची बाहीची लांबी। बाही दंड जे आहे ती घ्यायचा आहे आपल्याला 4 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी बरोबर 6चा पूर्ण दंड घेर घ्यायचा आहे। या पद्धतीने सर्व माप आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तर अगोदर आपल्याला उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे। तर कशा पद्धतीने टाकायचे आहे ते तुम्हाला सांगणार आहे। या साईडने हे पहा सिंगल पेपर घेतलेले आहेत मी, पाठीमागलचा बॅक साईडचा आणि पुढचा दोन्ही मापे आपल्याला सोबत टाकून घ्यायचे आहेत। तर इथे उंची किती घेतलेली आहे, बॅक साईडला आपण 14ची घेतलेली आहे, 14वर 1 मार्क करायचा आहे आणि पुढच्या उंचीचा 14.5वर 1 मार्क करायचा आहे। म्हणजे 14चा आपला खालचा पेपर आहे आणि 14.5चा आपला पुढचा पार्ट आहे। नंतर आपल्याला घडी घ्यायची आहे, याला घडी म्हणायचं आहे। तर या पद्धतीने आपण 9.5ची घडी घेतलेली आहे या साईडने आणि या साईडने खालची जी बाजू आहे कमरेची तिथूनही आपल्याला 9.5वर 1 पॉईंट करायचा आहे। या पद्धतीने केल्याच्या नंतर आपल्याला हाही पॉईंट 14.5चा आले का हे चेक करायचं आहे। तर आलेला आहे परफेक्ट। आता आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण हा पूर्ण बॉक्स तयार करून घेणार आहे। आणि माझ्या चॅनलवर आणखी नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हीही परफेक्ट ब्लाऊज शिकण्यासाठी। तर या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे। आता हा कमरेचा भाग आहे आणि हा आपला वरचा शोल्डरची बाजू आहे। तर आपल्याला शोल्डर जे आहे ती 5.5चं टाकून घ्यायचं आहे। म्हणजे इथे पहा 5ला 2 रेषा कमी 5.5चं टाकून घ्यायचं आहे या साईडने। आता हे बॅक साईडचं आणि पुढचं दोन्ही आपण या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे 2.5, 30 साईजला 2.5 घ्यायची आहे, कारण आपला बॅक साईडचा डीप गळा असतो त्याच्यामुळे उतरुणी म्हणून आपल्याला 2.5चा घ्यायचा आहे। त्यानंतर 2चाही घेतला तरी चालतं। 2 जो गळ्याची रुंदी आहे 30 साईजला आणि 32 साईजला घेतली तरी चालते आणि 2.5ची 38लाही घेतली तरी चालते, 28लाही घेतली तरी चालते, सॉरी 38 म्हटलं। आता इथे आपण मोंडाही घ्यायचा आहे आपल्याला 5.5, तसाच या साईडनेही घ्यायचा आहे 5.5। नंतर इथे 5.5 झाले का हे चेक करायचं, तर 5.5 आहे। या साईडने 5.5 आहे का हे चेक करायचं। तर आपलं इथे खालीवरी झालेलं आहे। तर आपल्याला ही व्यवस्थित असं व्यवस्थित करून सरळ घ्यायचं आहे या पद्धतीने। नंतर इथूनही आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडची मोंड्याची खोली टाकून घ्यायची आहे। तर इथे टाकायची आहे आपल्याला 1.25 आणि पुढच्या मोंड्याची खोली टाकायची आहे 1.25। नंतर 5.5 आहे, 5.5चा मध्य करायचा आहे। टेप जो आहे तो असा 5.5वर फोल्ड करायचा आहे आणि इथे सेंटर काढून घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग जो आहे आपला 7.5वर 1 मार्क करायचा आहे आणि मोंड्याचे आकार जे आहेत ते अशा प्रकारे व्यवस्थित असे या पद्धतीने देऊन घ्यायचे आहेत। हे पहा या पद्धतीने देऊन घेतले।
आता आपल्याला पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती किती आहे 5.5. 5.5 वर 1 मार्क करायचा आहे आणि इथूनही आपल्याला 2 आहे का हे चेक करायचं आहे. आता 30 साईजला तुम्ही 2 गळा रुंदी घेतली तरी पण चालते म्हणलं. 28 साईजला फक्त आपल्याला 1.25 ची घ्यायची आहे. तर आता हे इथून आपण हा बॉक्स तयार करून घेऊ या पद्धतीने. आता आपल्याला इथे गळ्याचा आकार जो आहे तो अर्धा इंचाचा देऊन घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने दिलेला आहे. आता आपल्याला पुढचं जो क्रॉस पट्टी आहे ती टाकून घ्यायची आहे. 3.5 ची पुढच्या साईडनं टाकायची आहे. बॅक साईडची आपल्याला 3 ची टाकायची आहे. नंतर इथेही आपल्याला 3 चा 1 मार्क करायचा आहे आणि सरळ रेषा जी आहे ती मारून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने मारून घेतलेले आहे. आता आपली ही पूर्ण घडी किती आहे 9.5 ची. 9.5 ची घडी आहे तर आपल्याला याचा 9.5 चा मध्य करायचा आहे. तर 9.5 चा मध्य येतो 4.5. हे पहा या पद्धतीने 4.5 आलेला आहे. तर 30 साईजला आपली कटोरी किती आहे 4.5 ची. साईजनुसार कटोरी असते. आता इथून काय करायचं आहे आपल्याला, इथून आपल्याला कटोरी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला इथली कॅफॅट जे म्हणजे साईडचा जो भाग असतो साईड पीसचा तो आपल्याला इथे 2.5चा मार्क करायचा आहे आणि इथून अशी व्यवस्थित अशी इथे ही रेषा मिळवून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने मिळवून घेतलेले आहे. तर उंची तुम्हाला तुमच्या इथला भाग जो आहे तो जास्त दिसत असेल, पण ज्यावेळेस तुम्हाला 13 उंची आहे तुमची तयार त्यावेळेस तुम्हाला हा भाग जो आहे तो जास्तच दिसणार आहे. तुम्ही 11.5, 12, 12.5 जर घेतला तर तुम्हाला इथे कमी दिसणार आहे. तर हे या पद्धतीने पूर्ण माप जे आहे ते टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला बॅक साईडचा आणि पुढचा जो कमरेचा भाग आहे तो अर्धा इंच आपण आतमध्ये या साईडने घ्यायचा आहे. कारण आपल्याला इथे कंबर किती पाहिजे 9 ची घडी पाहिजे. ते या पद्धतीने घेतलेली आहे. आता आपण हे इथून कट करायचं आहे. आपल्याला बॅक साईडचा मोंड्याचा भाग कट करायचा आहे आणि शोल्डर 1/2 इंच जे आपण आतमध्ये घेत असतात उतरुणी म्हणून, तर या पद्धतीने आपण अशा 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. बॅक साईडचा आणि पुढचं फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे. आता हे पूर्ण मी कट करून घेते आणि बॅक साईडच्या गळ्याची उंची टाकून आपण ते पार्ट कट करून घ्यायचं आहे. तर हे पहा या पद्धतीने कट झालेले आहेत पार्ट. आता आपल्याला बॅक साईडची उंची जी आहे ती किती होती आपली तयार 14 होती. तर इथे 14 वर 1 मार्क करायचा आहे. या पद्धतीने इथे 1 मार्क केलेला आहे आणि इथून सरळ रेषा मारून घ्यायची आहे. आपल्याला हे एक्स्ट्रा आहे तर हे कट करून टाकायचं आहे त्यासाठी, म्हणजे आपलं तयार परफेक्ट होतं. नंतर आपल्याला इथे गळ्याची रुंदी घेतलेली आहे आपण 2, ती 2 टाकून घ्यायची आहे आणि बॅक साईडची उंची किती घेतलेली आहे गळ्याची 9.5. 9.5 वर 1 मार्क केलेला आहे. 9.5 च्या नंतर तुम्हाला खालच्या साईडने 2.5चा घ्यायचा असेल डीपमध्ये गळा तर घेऊ शकता किंवा तुम्हाला आहे तसा ठेवायचा असेल तर तेही ठेवू शकता. जास्त पसरट जर पाहिजे नसेल तर. आता हा आपण इथे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला चौकोनी गोल जे आकार द्यायचा आहे ते देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने दिलेला आहे आणि आपल्याला पाठीमागलचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे इथे 4 आणि उभाही घ्यायचा आहे आपल्याला 4. अशा प्रकारे मार्क केलेला आहे. इथून सरळ रेषा मारायची आहे. या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे, या साईडने अर्धा इंच टक्स घ्यायचा आहे. तर आपण आता हे गळा जो आहे तो कट करायचा आहे आणि इथला जो भाग आहे तोही कट करून घ्यायचा आहे. तर हे पहा या पद्धतीने कट झालेला आहे. आता आपल्याला पुढचा जो भाग आहे तो कट करायचा आहे. तर हे पूर्ण जे आखून घेतलेलं आहे मी हे पूर्ण कट करून घेते.
तर या पद्धतीने हे झालेले आहेत पुढचे पार्ट आणि बॅक साईडचं कट. आता आपण दुसऱ्या पेपरवर कटोरी वाढून घेणार आहेत आणि बाहीची कटिंग पूर्ण करून घेणार आहेत. तर या पद्धतीने आपण हा पेपर ठेवायचा आहे बाही कटिंगसाठी. तर ओपन बाजू पुढच्या साईडने, बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे. त्यानंतर इथं बाहीची घडी जी आहे ती अशी टाकून घ्यायची आहे. आपल्याला इथे घडी किती घेतलेली आहे, आपण 8ची घेतलेली आहे. तर इथे 8 वर एक मार्क करायचा आहे आणि या साईडने बंद बाजूकडून आपल्याला लांबी टाकून घ्यायची आहे. तयार 3 आहे. 3 मध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर 4ची लांबी घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने लांबी घेतलेली आहे. नंतर इथूनही आपल्याला 4 वर एक मार्क करायचा आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे. आता आपल्याला कॅफाईट घ्यायचे आहे. 3ला इथे घ्यायचे आहे 2 आणि इथून जो 8 घेतलेला आहे 8चा मध्य करायचा आहे आपण 4. 4 पासून आपल्याला 2 वर एक मार्क करायचा आहे आणि तिथून आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. मोठ्या बॉक्समध्ये आपल्याला हा कॅफाईटचा बॉक्स तयार करायचा आहे. या पद्धतीने केलेला आहे. आता हे 2 आहे. 2चा आपल्याला 3 भाग करायचे आहेत. तर इथे दीड आणि अर्धा आणि एक रेषा, अर्धा आणि एक रेषा, या पद्धतीने आपण हे 3 भाग केलेले आहेत. हे 3 भाग. आता इथून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच मार्जिंगसाठी जी घेत असतात आपण ते घ्यायचं आहे. इकडच्या साईडने आपल्याला दंड घ्यायचा आहे. इथे 4 घ्यायचा आहे. 4 पासून इथे 2 वर एक मार्क करायचा आहे. तुमचा 4.5 असेल तर 4.5ही घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार आहे. फिटिंग जशी आहे तुमची तशीच घ्यायची आहे. आता इथे ही रेषा जी आहे ती अशी मिळून घेतलेली आहे. नंतर आपल्याला बॅक साईडचा मोंड्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने द्यायचा आहे. हे पहा, इथे मिळवायचा नाही आपल्याला, डायरेक्ट आपल्याला बाहेरच्या साईडने द्यायचा आहे. नंतर पुढच्या मोंड्याच्या जी रुंदी आहे ती काढायची आहे आपल्याला. फिश आकार म्हणतात याला. हे या पद्धतीने पूर्ण मापे जी आहे ती टाकून घेतलेली आहेत. आता आपण हे बॅक साईडचा जो भाग आहे तो कट करायचा आहे आणि नंतर ओपन करायचे आहे आणि पुढचा भाग जो आहे तो कट करायचा आहे. तर या पद्धतीने झालेला आहे. आता आपण इथे कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि वाढवून घ्यायची आहे. तर सिंगल पेपरवर मी कटोरी जी आहे ती ठेवून घेणार आहे. या पद्धतीने कुठलीही कटोरी कोणत्याही साईजची असो तुम्हाला या साईडने अर्धा इंच सोडायचे आहे, खालच्या साईडने 1.5 इंच अंतर सोडायचे आहे. ही जी कटोरी आहे ती 1.5नेच वाढवायची आहे आपल्याला, कारण आपल्याला टक्स जो असतो तो 1.5ने घ्यायचा असतो. 1 इंच जर घेतला तुम्ही तर परफेक्ट बसत नाही कटोरी, त्यासाठी कंपल्सरी 1.5नेच घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण ही छोटी कटोरी जी आहे ती ठेवून घेतलेली आहे. खालच्या साईडने या साईडने आपल्याला 1.5 इंच अंतर जे आहे ती सरळ जो भाग आहे तर आपल्याला इथे सरळवर एक मार्क करायचा आहे. या साईडनेही तुम्हाला सरळवर एक मार्क करायचा आहे. नंतर क्रॉसमध्ये अर्धा इंच वरती एक मार्क करायचा आहे. या साईडने क्रॉसमध्ये अर्धा इंच वरती माप करायचा आहे आणि इथून आपल्याला टाकून घ्यायचं आहे 4.5 वर एक माप टाकायचं आहे, म्हणजे काजी बटन पट्टी जी असते आपली त्या. नंतर ही किती आपली कटोरी 5.5ची आहे. 5.5चा आपल्याला मध्य करायचा आहे. तर 5.5चा मध्य किती येतो त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथे एक मार्क करायचा आहे. तर इथे पहा 2.5ला एक रेषा कमी आहे, 2.5ला एक रेषा कमी आहे. तिथून तुम्हाला 1.5चा एक माप टाकून घ्यायचा आहे खालच्या साईडने आणि इथला पॉईंट इथे मिळवायचा आहे. इथला पॉईंट या 1.5 इंचाचा वरती आहे तो मिळवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण अशी रेषा मिळवून घेतलेली आहे, पाहू शकता या पद्धतीने. नंतर आपल्याला हा झाला आपला इथला 4.5चा. इथून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच आणि इथे तुम्हाला 1-1 इंचाचे पॉईंट करून घ्यायचे आहेत. छोट्या कटोरीवर 1-1 इंचाचे पॉईंट करून घ्यायचे आहेत आणि पॉईंटनुसार कटोरी कशी वाढवायची याचा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही साईजची कटोरी जी आहे ती परफेक्ट पाहण्यासाठी.
तर या पद्धतीने तुम्हाला ॲक्युरेट जर माप येतं नसेल आकार द्यायला तर ती पद्धत तुम्ही नक्की वापरा. तर या पद्धतीने नवीन शिकणाऱ्या जे असतात त्यांना परफेक्ट कटोरीचा माप येत नाही, त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो नक्की पहा. त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही ओपन करायचे आहे. तर या पद्धतीने आपण हा पूर्ण मापे टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. तुम्ही म्हणताना आता इथे मोठी कशी काय दिसती, लांबीला मोठी दिसत आहे. मग या आपण तयार किती उंची घेतलेली आहे 13, त्याच्यामुळे ही कटोरी जी आहे ती मोठी दिसणार आहे. आता इथे टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.25चा, या साईडने घ्यायचा आहे 1.5, या साईडने घ्यायचा आहे 1.5 आणि इथे मिळून घ्यायचे आहे. हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे इथे मिळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही थोडासा असा गोल्ड राऊंड मध्ये पण दिला तरी पण चालतंय. आता इथे राहिलेला जो आपला ही आहे कपडा आहे तो इथे चेक करायचा आहे. तर 2.5ला एक रेषा आहे तिथे पॉइंट करायचा आहे. या साईडने हे 2.5ला एक रेषा आहे तिथे पॉइंट करायचा आहे. तर या पद्धतीने हे पॉइंट जो आहे तो आपला इथे आहे. अर्धा इंच आपला इकडच्या साईडने राहिलेला आहे, अर्धा इंच शिलाईसाठी इकडच्या साईडने राहिलेला आहे. आणि हा टक्स जो आहे तो आपला इथून आपल्याला 1 इंचावर परफेक्ट आलाय का हे चेक करायचं आहे. तर इथे माझा परफेक्ट आलेला आहे. तर या पद्धतीने आपण कटोरी वाढून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो आज आपल्याला हे कट करून घेऊ. तर हे पहा ही झाली आपली 30 साईजची कटोरी. या पद्धतीने आपण हा पूर्ण पेपर जो आहे तो कट केलेला आहे. आणि नक्की हे एकदा तरी तुम्ही प्रयत्न करून पाहायचा आहे, कारण आपल्याला तुम्हाला साईजनुसार पेपर कटिंग सांगणार आहे. तर दररोज व्हिडिओ पाहत राहा, कारण दररोजची दररोज तुम्हाला साईजनुसार परफेक्ट कटिंग जी आहे ती शिकवणार आहे. त्यासाठी फ्रीमध्ये तुम्ही घर बसल्या स्वतः तुमचे ब्लाऊज शिवू शकतात. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंटद्वारे सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे पण विचारू शकता. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.